हायस्कूल पर्वती इथे इंग्लिश विषयाची शिक्षिका आहे। आज आपण इंग्लिशच्या फिगर ऑफ स्पीच या विषयाचा थोडासा भाग आपण बघणार आहोत। फिगर ऑफ स्पीच म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अलंकार, जे मराठीत अलंकार म्हणतात, ते आपण अलंकार दोन तुम्हाला जे 9वीला आहेत ते आपण महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत असे दोन फिगर ऑफ स्पीच आपण आज बघणार आहोत। Now friends, let's begin. Sometimes we hear one poem and we appreciate that poem. म्हणजे काय तर आपण ती पोएम ऐकल्यावर आपल्याला वाटतं वा काय सुंदर पोएम आहे, काय सुंदर त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे। हे कशामुळे म्हणतो तर त्याच्यामध्ये काही इमोशन्स आलेले असतात। तुमच्या समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय बघा की फ्यू वर्ड्स असतात की ते काही शब्द तुमचे इमोशन म्हणजे भावना तुमच्या व्यक्त झालेल्या असतात। तिथे रूल्स नाही, काही पोएम्स अशा असतात, काही कविता अशा असतात की ज्याच्यामध्ये रूल्स फॉलो केले जात नाही, म्हणजे नियमावली जी असते कविताची ती फॉलो केली जात नाही, त्याच्या शब्दांची अदलाबदल होते आणि त्याला एक वेगळाच रिदम निर्माण होतो। किंवा काही घटक असे असतात की ते घटक आपल्या आयुष्याशी जोडलेले असतात। म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोएम म्हणजे काय हे समजून घ्या। कविता म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अतिशय निवडक असे सुंदर शब्द निवडलेले असतात की जे सुंदर त्याच्या सौंदर्यामध्ये भर घालत असतात। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काही राईम किंवा ज्याला आपण यमक म्हणतो ते यमक जुळवणारे शब्द असतात। आणि काही घटक असे असतात की ती कविता वाचल्यावर वी फील दॅट दिस इज रिलेटेड टू आवर लाईफ, आपल्या जीवनाशी अशी निगडीत असलेल्या हे घटक आहे किंवा ही कविता आहे, म्हणून आपण ती ॲप्रिशिएट करतो किंवा आपण ती आवडून जाते आपल्याला। पण सर्वात एक महत्त्वाची गोष्ट आहे की समटाइम्स पोएट वॉन्ट टू एनहान्स हिज ब्युटी ऑफ पोएम। त्याला अजून त्याच्यामध्ये सौंदर्य किंवा त्या कवितेमध्ये अजून काहीतरी भर घालावीशी वाटते की ज्याच्यामुळे ती अजून कविता खुलून जाईल आणि त्यासाठी तो फिगर ऑफ स्पीचचा वापर करतो। फिगर ऑफ स्पीच याचा अर्थ अलंकार। जसे तुमच्या मराठीमध्ये रूपक, यमक असे वेगवेगळे उपमा अलंकार, रूपक अलंकार असे वेगवेगळे अलंकार आहेत, तसे आपल्या इंग्लिशमध्ये सुद्धा देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच विच एनहान्स और इन्क्रीज द ब्युटी ऑफ पोएम। ती काय करतं तर कवितेचं, पोएमचं सौंदर्य किंवा त्याचा अर्थ वेगळाच बदलून टाकतो। कारण त्या फिगर ऑफ स्पीच किंवा अलंकार हे काय असतं तर साधं मिनिंग नसतं, डिक्शनरीसारखं मिनिंग नसतं, तर त्याच्यामध्ये त्याच्या मागे लपलेला काही गर्भितार्थ असतो, हिडन ज्याला मिनिंग म्हणतो। काही मिनिंग जे असतात किंवा काही त्याचे अर्थ असतात ते लपलेले असतात आणि आपल्या आयुष्याशी जोडलेले असतात, त्यामुळे ती कविता खूप छान दिसते। नाउ लेट्स सी वन एक्झाम्पल। आवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव ॲज लायन। आता सी या पिक्चरमध्ये तुम्हाला दोन पिक्चर्स दिसत आहेत। डावीकडे आपले इंडियन सोल्जर्स आहेत की ते लढत आहेत, प्राणार्पण देशासाठी प्राणार्पण पण करतात, आणि उजवीकडे तुम्हाला लायन दिसतोय। म्हणजे त्या दोघांची इथे दोन गोष्टींची तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे। कोणती? सोल्जर आणि लायन। म्हणजे जसं सोल्जर किंवा लायन हे दोघं ब्रेव असतात, त्या ब्रेवची म्हणजे त्यांच्या शौर्याची इथे तुलना केलेली आहे आणि दोन शब्दांनी ती तुलना केलेली आहे, ती म्हणजे ॲज आणि ॲज। म्हणजे सोल्जर आणि लायन दोघंही शूर असतात, हे दोघांच्या शौर्याची इथे ॲज आणि ॲज या शब्दांनी तुलना केलेली आहे। Now let us see the second example. Your eyes are like sunshine. आता तिचे डोळे चमकताना तुम्हाला दिसत आहेत बघा, आणि इकडे उजवीकडे सूर्याची किरणं किंवा सूर्याचा प्रकाश आहे। तर इथे तिच्या डोळ्यांची तुलना सूर्याच्या प्रकाशाशी केलेली आहे आणि ती दोघांची तुलना लाईक हा जो शब्द दिसतोय मध्ये या लाईक या शब्दाने केलेली आहे। जेव्हा ॲज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग करून किंवा मदत घेऊन जेव्हा दोन कुठल्या तरी समानार्थी सिमिलर फिगर्सची
तुलना केली जाते तेव्हा जो अलंकार होतो त्याला म्हणतात सिमिली. जनरली बघा तुम्ही यू ऑब्झर्व दिस टू फिगर्स टू पिक्चर्स आणि त्या दोन पिक्चर्समध्ये तुम्हाला दोघांमधली समानता जी होती ती लाईक आणि ॲज या शब्दांनी दाखवली गेली. तर व्हॉट इज मेंट बाय सिमिली? अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट्स मेक द कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे तुलना, दोन गोष्टींमधली तुलना. Showing similarities between the two different things with the help of word like or as. Therefore, it is a direct comparison. When we saw that soldier or the lion, or we compare with the both pictures, त्या comparison मध्ये दोघांमधली काहीतरी similarities किंवा त्या दोन्हीमधली काहीतरी समानता आपण like आणि as या शब्दांनी दर्शवली. आणि जेव्हा ही कंपॅरिझन दोन शब्द लाईक आणि ॲज या शब्दांचा वापर करून उपयोग करून केली जाते तेव्हा तो होतो सिमिली. या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे की जे 9वीमध्ये तुमच्या ज्या पोएम्स आहेत त्या पोएममध्ये तुम्हाला बरेच वेळा ही अलंकार तुम्हाला बघायला मिळणार आहे. Now observe another picture. Life is like a roller coaster. तुम्ही बघा बरेच वेळा पाण्यामध्ये बसला असाल, खूप मजाही केली असेल, तुम्हाला मजा आली असेल. बघा ती माणसं कशी एन्जॉय करतायत, वर गेल्यावरती घाबरलेलंही आपल्याला चित्र दिसतंय. तर आता या रोलर कोस्टर म्हणजे हा पाळणा आहे, या पाळण्याची तुलना आपल्या लाईफशी केलेली, जीवनाशी केलेली. म्हणजे काय, तर जीवनामध्ये सुद्धा असे चढ उतार येत राहतात. बघा त्याला रोलर कोस्टर कधी खाली आहे तर कधी वर गेलेला आहे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे वर खाली होणारे चढ उतार आपल्याला बघायला मिळत असतात. तर हिअर द कंपॅरिझन बिटवीन द लाईफ विथ रोलर कोस्टर बट विदाउट युजिंग द वर्ड ॲज अँड लाईफ. बघा तुम्ही ऑब्झर्व केलं या वाक्यामध्ये तर तुम्हाला दिसेल की लाईफची आणि रोलर कोस्टरची तुलना तर केली आहे पण कुठलाही लाईक आणि ॲज हा शब्द वापरलेला नाही आहे. See the another example. Her tears were a river flowing down her cheeks. बघा ती मुलगी आहे, ती मुलगी खूप रडतीये, काहीतरी तिला दिलं नसेल आईने किंवा काहीतरी हट्ट केला असेल तुमच्यासारखा आणि तो हट्ट पूर्ण झाला नसेल आणि ती खूप रडतीये. तर कवीने अशी त्या कवितेमध्ये कल्पना केली की ती इतकी रडतीये की जणू काही काय आलाय, पूर आलाय किंवा नदी तयार झाली आहे, रिव्हर तयार झालेला आहे. आता खाली बघा त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ॲज अ रिव्हर इज सो मच लार्जर दॅन फ्यू टीयर्स. द मेटाफॉर इज क्रिएटिव्ह वे ऑफ सेइंग दॅट द पर्सन इज क्राईंग लॉट. बघा इथे याचा अर्थ काय आहे की खरंच तसं होणार आहे का की एवढी रडणार आहे आणि रिव्हर तयार होणार आहे? नाही, पण आपण गमतीने म्हणतो ना बघा किती रडते असेल आणि खाली पाणी साचलंय. तर तसं कवितेमध्ये या कवीनं गमतीने म्हटलंय की ती इतकी रडतीये की जणू काही रिव्हर तयार झालेला आहे. अशा जेव्हा वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट अजून सांगितली जाते, एक्सप्लेन केली जाते तेव्हा एक अलंकार तयार होतो. त्या अलंकाराला म्हणतात मेटाफोर. म्हणजे काय, तर देअर आर सो मेनी टीयर्स दॅट रिमाइंड द रायटर ऑफ रिव्हर. म्हणजे ती इतकी रडत होती की त्यावेळेस त्या कवीला किंवा लेखकाला रिव्हरची आठवण झाली. म्हणजे इथे खरंच रिव्हर तयार होणार नाही पण एक कवी कल्पना आहे की इतकी रडतीये की जणू काही रिव्हर तयार झाला. पण जेव्हा अशा आता बघा इथे मुलीच्या डोळ्यातील अश्रूंचं आणि रिव्हरची तुलना केलेली आहे पण विदाउट युजिंग द वर्ड ॲज ऑर लाईक. As per above picture, we also find something common between the two things. बघा त्या मगाच्या दोन पिक्चर्स बघितले त्याच्यामध्ये तो रोलर कोस्टर होता आणि इकडे रिव्हर होता. रोलर कोस्टरची तुलना केलेली आहे आपल्या जीवनाशी, लाईफशी, आणि ती मुलगी जी रडती आहे तिच्या टीयर्सशी म्हणजे तिच्या अश्रूंची तुलना केलेली आहे रिव्हरशी. बट विच इंडिकेट विदाउट युजिंग द वर्ड लाईक ऑर द ॲज. A metaphor is a figure of speech that is used to make the comparison between the two things that aren't like but do have something in common but without using the word as or like. This is a very important thing.
बघा आता आपण दोन अलंकार बघितले. पहिला होता सिमिली आणि आताचा आहे मेटाफोर. यामध्ये बरेच वेळेला कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो आणि तो समजून घेण्यासाठी सोपी ट्रिक कोणती आहे बघा. तर जर सिमिली असेल, हा सिमिली अलंकार असेल, फिगर ऑफ स्पीच असेल, तेव्हा नक्की ॲज आणि लाईक या शब्दांचा वापर होतोच. पण जेव्हा मेटाफोर असतो तिथेही तुलना असते. दोन गोष्टींची कुठली तरी सिमिलॅरिटीजमधली, समानतेमधली तुलना असते, पण तिथे ॲज आणि लाईक या शब्दांचा वापर केलेला नसतो. बघा इथे तुम्हाला अगदी सोपं आणि तुम्हाला हे कळेल दोघांमधला फरक. दोन फिगर ऑफ स्पीच आपण आत्ता शिकलोत 9वीमध्ये, आणि या 9वीमधल्या बऱ्याचशा पोएममध्ये सिमिली आणि मेटाफोर, आणि इव्हन तुम्ही 10वीला जेव्हा गेलात तर 10वीला मेटाफोर तर हा खूप ठिकाणी फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. आता या दोघांमधला फरक बघा, समजून घ्या. दोन्हीमध्ये कंपॅरिझन बिटवीन द टू थिंग्स, दिस इज अ कॉमन थिंग. मीन्स इन सिमिली ऑल्सो आणि इन मेटाफोर वी आर कंपेअरिंग द टू थिंग्स. दोन गोष्टींची कुठेतरी तुलना आपण करत असतो. मग सिमिलीमध्ये काय फरक आहे? थिंग्स शोईंग सिमिलॅरिटीज बिटवीन द टू डिफरंट थिंग युजिंग द वर्ड ॲज अँड लाईक. सिमिली जेव्हा वापरलेली असते, हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला असतो, तेव्हा दोन गोष्टींमधल्या समानता दाखवली असते. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात पण त्यांच्यात काहीतरी समानता असते. ती समानता दाखवलेली असते, पण त्यामध्ये ॲज आणि लाईक ह्या शब्दांचा वापर केलेला असतो. तर मेटाफोरमध्ये काय आहे? दॅट इज ऑल्सो कंपॅरिझन बिटवीन द टू थिंग्स. तिथे पण दोन गोष्टींचीच तुलना केलेली असते, बट दॅट थिंग्स दॅट आरंट लाईक बट डू हॅव समथिंग इन कॉमन विदाउट युजिंग वर्ड ॲज अँड लाईक. दोघांमध्येही तिथे काहीतरी कॉमन असतं. दोघंही डिफरंट असतात. दोन वेगवेगळी पिक्चर्स बघितली आपण, पण त्यांच्यामध्ये असलेली कॉमन गोष्ट, त्यांच्यामध्ये असलेली समानता ही तुलना केलेली असते, पण विदाउट युजिंग वर्ड ॲज आणि लाईक. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, सिमिलीमध्ये ॲज आणि लाईक ह्या शब्दांचा प्रयोग होतोच, पण मेटाफोरमध्ये मात्र होत नाही. या जर दोन गोष्टी तुम्ही जर नीट समजून घेतल्या तर सिमिली आणि मेटाफोर हे अलंकार शोधून तुम्ही परीक्षेमध्ये त्याचे 2च्या 2 मार्क नक्की मिळवू शकता. थँक्यू.